एक दोन नाही चुकले, चुकला हा सारा संसार, देवाची तर ओळख नाही, करती नामाचा उच्चार. मन मार्गाने निज बुद्धीला मार्गी उलट्या लाविले, तऱ्हे तऱ्हेच्या घडवणी मूर्ती कैक देव करुणी बसले. शहेशाजींच्या वाणीमध्ये लोकांची भक्ती करण्याची रीत मांडलेली आहे, परंतु ही यथार्थ भक्तीची रीत नव्हे असेही त्यांनी समजावून सांगितले. आज समाजामध्ये बारकाईने अवलोकन जर केले तर असे आढळते की कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्येक जण देवाला मानित आहे. देवासाठी कोणी उपवास करीत आहेत, तर कोणी विविध व्रतांचे आचरण करीत आहेत. अहो इतकेच काय, पण कोणी देवासाठी घरादाराचा त्यागसुद्धा करत आहे. देवाच्या वेगवेगळ्या पूजा अर्चा, यज्ञ, होम, हवन आणि श्वास चढवून ध्यान लावणे अशा प्रकारच्या कर्मकांडाची नुसती रेलचल चालू आहे. परंतु तरीही पृथ्वीतलावरील दुःख, दारिद्र्य आणि अशांतता वाढतच चालली आहे. अमेरिकेतील लोक भौतिक सुखाच्या परमोच्च शिखरावर आरूढ झाले, परंतु तरीही अशांत आणि दुःखी आहेत. एका बाजूला भक्तीचा जोर चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक प्रगती. अशा वेळी मानव अगदी सुखाच्या उंच शिखरावर असायला हवा होता, परंतु चित्र काय दिसते. म्हणूनच संत महात्म्यांनी मनुष्याला यथार्थ भक्तीचा संदेश दिला. दुर्दैवाने हृदयामध्ये भक्तिभाव निर्माण करण्याचे सोडून बाह्य आवरणावर महत्त्व दिले गेल्यामुळे आज मानवासमोर बिकट घडी उभी राहिली आहे. भक्तीचे अवडंबन माजविणाऱ्याविषयी आदि शंकराचार्य म्हणतात, अनेकांनी जटा वाढविल्या आहेत, तर अनेकांनी स्वच्छ मुंडन केले आहेत. अनेकांनी केश लुंछन करून पिवळी, भगवी किंवा अन्य रंगाची वस्त्रे धारण केली आहेत. शंकराचार्यांचे हे कथन आज प्रत्यक्ष अनुभवास येत आहे. परंतु दुर्दैवाने अशा बंधू मंडळीच्या मागेच आज अशिक्षिताबरोबरच ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतो ते लोकसुद्धा डोळे झाकून चालले जात आहेत. असं होण्यामागे एकच कारण दिसतं आहे, आणि ते म्हणजे परमेश्वराबद्दल असलेली अनास्था. लोकांना परमेश्वराबद्दल काही कर्तव्य नाही, परंतु पूर्वापार परंपरा चालत आली आहे. कदाचित आपल्यावर देवाचा कोप होईल किंवा आपण भक्त आहोत असे दाखविण्यासाठीच आज भक्तीचे अवडंबर माजविले जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून मनुष्याच्या अंधपतनाला कारणीभूत ठरत आहे. आम्हाला एखादी भौतिक वस्तू, एखादा TV, फ्रीज अथवा अन्य वस्तू विकत घ्यायची असेल तर आम्ही 50 वेळा विचार करतो. ही वस्तू आपल्याला उत्तम प्रतीची कशी मिळेल, तिची गॅरंटी मिळेल की नाही, ती स्वस्तात मिळेल का, असा विचार करून आम्ही आमच्या अनेक मित्रमंडळींना विचारतो, त्यांचा सल्ला घेतो. शेवटी दुकानात वस्तू घेताना सुद्धा तिचे चांगले निरीक्षण करतो, ती कार्यरत होती किंवा नाही हे तपासून घेतो. परंतु आमचा हा चाणाक्षपणा ईश्वराच्या बाबतीत कुठे जातो कोणास ठाऊक. मेथीची जुडीसुद्धा पारखून घेणारे आपण ईश्वराच्या भक्तीबाबत आम्ही एवढे चोखंदळ राहत नाही. त्याविषयी अधिक जाणून घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही, कारण ईश्वराचे आमच्या जीवनातील स्थान काय आहे याचीच आम्हाला कल्पना नसते. साधू संतांनी सांगितलं की ईश्वर प्राप्ती हेच मानवी जीवनाचे मुख्य लक्ष्य आहे, परंतु आम्ही त्याकडे साळसूदपणे डोळे झाक करतो. परिणामी ईश्वराच्या भक्तीच्या बाबतीत आमची फसवणूक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच संत शिरोमणी तुलसीदासांनी म्हटलं आहे की हे ने रे सुजत नाही, ध्रुंग ध्रुंग ऐसी जिंद, तुलसी यह संसार को भय मोतिया बिंद. तुलसीदासांनी अवघ्या मानवमात्राला मोतीबिंदू झाले आहेत असे म्हटले आहेत. याचे कारण भक्तीच्या बाबतीत मनुष्य आंधळा आहे. ईश्वर प्रत्यक्ष समोर असूनही तो त्याकडे पाहत नाही. म्हणूनच अशा जीवनाचा त्यांनी धिक्कार केला आहे. मनुष्याचं मोठं अजब काम आहे, तो भक्ती करण्याची सोडतच नाही आणि भक्तीचं रहस्य असलेल्या परमेश्वराला जाणूनही घेऊ इच्छित नाही. त्याची ही तऱ्हा बघून शहेनशाजी म्हणतात की पुसती मार्ग परमेशाचा गारा आणि दगडांना, पुसती मार्ग परमेशाचा गारा आणि दगडांना, पुसती मार्ग परमेशाचा घंटेमधील नादांना. साधू संतांनी सांगितलेला सरळ मार्ग सोडून मनुष्य ईश्वर प्राप्तीच्या आणि भक्तीच्या नावाखाली वेगवेगळी कर्मकांडे आचरित असून स्वतःचेच नुकसान करून घेत आहे. स्वाभाविकपणेच त्याचे अवघे आयुष्य व्यर्थ जात आहे. भक्ती तर साध्य होतच नाही, पण वृथा अभिमान मात्र वाढत जातो. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या अभंगामध्ये स्पष्ट लिहितात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुंजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूची संगतीत तरुण पाय.
सत्याचा संदेश उद्घोषित करणाऱ्या संत महात्म्यांना ते सगुण रूपामध्ये विराजमान असताना कोणी मानले नाही, किंबहुना त्यांची अवहेलना केली आणि प्रसंगी त्यांना वाईतसुद्धा टाकले. इंद्रायणीच्या डोहात आंघोळ करू दिली नाही, रस्त्याने चालले तर अंगावर शेण फेकायचे, झोळीमध्ये माती टाकली. किती किती अवहेलना, परंतु तरीही संतांनी कधीही सत्य सोडले नाही. इतकेच नव्हे तर अत्यंत निर्भीडपणे त्यांनी सत्याचे प्रतिपादन केले. परमात्मा कृपा करो आणि संतांनी आपले आयुष्य वेचून ते सत्य मांडले. त्या सत्याच्या प्रति लोक जागृत हो. केवळ त्या संतांची पूजा करून भागणार नाही, त्यांची देवळे रावळे बांधून भागणार नाही, त्यांच्या पालख्या पुण्यतिथ्या साजऱ्या करून भागणार नाही. त्या महात्म्यांनी जी शिकवण दिली ती खऱ्या अर्थाने जीवनात उतरवायला हवी. अर्थात नुसतं संतांना न मानता संतांचं मानणारी संतान मानव मात्र हवी.